नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचे आपला स्वाद आपली संस्कृती या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी बनवत आहे नारळाच्या दुधातील चिकन. तर ते खायला पण छान लागते हे चिकन. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हे आपलं साहित्य आहे. हे मी 1 किलो चिकन घेतले, ते धुवून वगैरे घेतलंय स्वच्छ असं. आणि त्याच्यासाठी लागणार आहे मी हा कांदा तळून घेतलाय, म्हणजे बरीच तळा केलाय. मिरच्या घेतल्या, त्या लवंग्या मिरच्या आहेत, त्या 2-3 घेतल्या आहेत मी. आणि लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 2-3 ठेचून घेतल्या आहेत. तेजपत्ता आणि असा उभा चिरून मी फोडणीसाठी असा कांदा घेतलाय. दही 1 वाटी बारकी दही आहे, लिंबाचा रस, हळद, मिरची पावडर, मालवणी मसाला, आलं लसूण पेस्ट, पुदिन्याची पानं धुवून कट करून घेतले, ही कोथिंबीर घेतले धुवून चिरून, आणि हे खोबरं किसून घेतले, कारण आपल्याला ह्याचा रस काढायचा आहे. ह्याच्यातच आपल्याला चिकन बनवायचं आहे नारळाच्या दुधात. तर ते असं किसून घेतले आणि ते पाणी नारळाचं ते त्याच्यातच टाकणार मी आणि ह्याचं दूध काढून घेणार आहे. आणि चवीला मीठ. आता ह्या चिकनला मी आलं लसूण पेस्ट लावून घेते. मोठे 2 चमचे असे आलं लसूण पेस्ट टाकते. आणि हा लिंबाचा रस चवीसाठी ना छान लागतो लिंबाच्या रसाने. सगळं मी मिक्स करून घेते व्यवस्थित. असं सगळं छान असं मतपर्यंत गेलं पाहिजे आपलं. आलं लसूण पेस्ट, दही सगळं मुरलं पाहिजे ह्याच्यात. आता ह्याच्यात मी बरिस्ता घालून घेते. दोन 3 मिरच्या चिरलेल्या ह्या उभ्या ह्या घालून घेते. पुदिन्याची पानं, मीठ आणि थोडंसं मीठ घालून घेते. एक जीव करते हे. आता हे सगळं मी टाकून मिक्स करून घेतले. याला आपल्याला थोडा वेळ मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचे. तर आता मी असं हे ढाकून ठेवते. आता आपण चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवलंय ना, तर आता तिथपर्यंत मी हे खोबरं आपल्या मिक्सर मध्ये फिरवून घेते, म्हणजे वाटून घेते मिक्सर मधनं. आणि हे नारळाचं पाणी बघा. आता ह्याचं मी दूध काढून घेते, नारळाचं वाटलेलं. आता हे नारळाचं दूध मला काढायचं आहे ना. आता ह्याच्यासाठी मी गाळण ठेवले, म्हणजे ही अशी चाळणी घेतलेली आहे. एक भांड्यावर ठेवून हे वाटलेलं आता मी त्याच्यात घालून घेते. असं तुम्ही अशा प्रकारे या चाळणीने पण असं काढू शकता दूध. नाहीतर आपल्या एका कपडा घेऊन ना त्याच्यात काढून तो पण पिळून असं घ्यायचं. छान असं त्या कपड्याच्या साह्याने पण छान निघते दूध असं दाबून. बघा अशा प्रकारे हे दूध मी काढलं आहे नारळाचं.
छान असं घट्ट, पाणी जास्त टाकायचं नाही, पण असं घट्ट दूध घ्यायचं काढून. आता मी चिकन फोडणीला घालून घेत आहे. त्याच्यासाठी हे भांडं ठेवले आणि त्याच्यात तेल घालून घेतले. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. त्याच्यात लसूण आणि तेजपत्ता फोडणीला घालते. कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. सव्वा कट करून घेतलेला आहे. व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आणि मऊ झाला पाहिजे व्यवस्थित आपला कांदा. आता आपला हे कांद्या कसा व्यवस्थित म्हणजे कलर थोडा बदलत चाललाय बघा, गुलाबी कलर सारखा झालाय. म्हणजे तो तेलात व्यवस्थित परतला गेलाय. ह्याच्यात मी आता हळद घालून घेते, ची पावडर आणि मालवणी मसाला. आपल्याला जसं तिखट पाहिजे तसं करू शकता. आणि थोडं मीठ घालत आहे याच्यात. मगाशी आपण चिकनला मीठ लावून घेतलंय म्हणून ह्याच्यात मी थोडंच मीठ घातलंय. आता हे आपण मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन ह्याच्यात घालून घेते. आता हे ह्याच्यात चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. छान असं मिक्स करून घेतले मी चिकन. आता ह्याला आपल्याला थोडा वेळ ढाकून ठेवायचंय. थोडा वेळ आपल्याला हे ढाकून ठेवायचंय. मंद आचेवर ढाकून ठेवायचं. वाफ द्यायची आहे चिकनला. आता बघूया आपलं चिकन. छान अशी वाफ लागली आहे त्याला. आणि आपल्याला ह्याच्यात पाणी नाही, नारळाच्या दुधातच शिजवायचे, पाणी नाही घालायचे. आता हे कसं हे चिकनला पाणी सुटलं असं वाफेवर. वाफेचं पाणी बघा सुटलंय. आता हे नारळाचं दूध काढलेलं आहे ना, ते घालून घेते. थोडं थोडं घालून करून हे घालते ह्याच्यात. म्हणजे छान असा घट्टपणा येणार आपल्या चिकनला. आणि असं चिकन ना छान लागते खाण्यासाठी ना, मस्त लागते. भाकरी बरोबर, वड्यांबरोबर. आता परत हे मी सगळं व्यवस्थित मिक्स केले, ते दूध घालून नारळाचं. आता मी ढाकून ठेवते. आपल्याला ह्याच्यात शिजवायचंय चिकन व्यवस्थित. आता ढाकून ठेवते. मंद आचेवरच शिजवणार आहे मी. तर आता आपण बघूया आपलं चिकन कसं बघा झालंय. छान आपलं चिकनला असं व्यवस्थित कड येतोय बघा. आणि शिजलं पण आहे आपलं चिकन छान. आणि घट्टपणा पण आलेला आहे बघा. बघा असं रश्याला असं घट्टपणा आलाय छान.
हे बघा शिजले छान चिकन. तर आपल्या नारळाच्या दुधातील चिकन तयार झालं आहे खाण्यासाठी. बघूनच तोंडाला पाणी सुटेल असं आहे आणि हे खूप चविष्ट लागते हे असं नारळाच्या दुधातील चिकन. आणि हे भाकरी किंवा वड्यांसोबत पण खूप छान लागते. अगदी चविष्ट असं लागते हे चिकन. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.